रूपाने येत आहे। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान बुद्ध की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपति संभाजी महाराज की जय, सब संतन की जय। जय जय राम कृष्ण हरे, 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 जय जय राम कृष्ण हरे हरे। भक्त भाविको, लॉकडाऊन चालू आहे, त्याच्यामुळे आपण नेहमीच्या वारकरी पद्धतीने जे कीर्तन करतो, आपल्या पाठीमागे 20-25 टाळकरी उभे असतात, मृदुंगमणी असतात, श्रुतेवर्ग असतात, पण आपल्या सरकारने आपल्या हितासाठीच आपल्याला काही नियमात बंधनात राहायला सांगितलेलं आहे। म्हणून आपण ज्या प्रकारे अनेक भक्त भाविकांच्या समोर कीर्तन करत असतो, आता तुम्हा लाखो लोकांच्या समोर मी कीर्तन करत आहे, पण इथे मर्यादित स्वरूपात आम्हाला लोक आणि हजर ठेवायला सांगितलं, त्यामुळे काही मर्यादेच्या आत राहून आपली कीर्तन सेवा मी करत आहे आणि आपल्या सेवेसाठी कीर्तनाचा अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा। पंढरीची वारी आहे माझे घरी, न करे तीर्थव्रत, आणि न करे तीर्थव्रत, आणि न करे तीर्थव्रत। व्रत एकादशी करिणा उपवासी, व्रत एकादशी करिणा उपवासी, व्रत एकादशी करिणा उपवासी। गायन आहरणे से मुखे नाम, गायन आहरणे से मुखे नाम, गायन आहरणे से मुखे नाम। नाम विठोबाचे घेन मी माते, बेज कल्पांतीचे तुका म्हणे, बेज कल्पांतीचे तुका म्हणे, बेज कल्पांतीचे तुका म्हणे। व्रत एकादशी करिणा उपवासे, व्रत एकादशी करिणा उपवासे, व्रत एकादशी करिणा उपवासे। गायन आहरणे से मुखे नाम, गायन आहरणे से मुखे नाम, गायन आहरणे से मुखे नाम। भक्त भाविक हो,
कीर्तनाला सुरुवात झालेली आहे, पण आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीना उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. जगद्गुरू यांनी आपल्यासाठी पंचमवेद निर्माण केला. जगद्गुरूंच्या गाथ्याला आपण पंचमवेद म्हणतो. चारी वेदांचं सार काढलं आणि आपल्यासाठी आपल्या साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये त्यांनी आपल्यासाठी गाथ्याची निर्माण केली आणि त्याच्यातूनच हा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरू म्हणतात की पंढरीची वारी माझ्या घरीच आहे. पंढरीला हजारो वर्षापासून भक्त भाविकजन दरवर्षी आषाढी एकादशीला भगवंताच्या दर्शनासाठी जाऊ आणि तिथे आनंदाने पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. त्याचा आशीर्वाद, त्याच्या आशीर्वादाची शिदोरी पूर्ण वर्षासाठी ते घेऊन येतात आणि आनंदाने जीवन जगतात. अशी ही आषाढी कार्तिकीची वारी हजारो वर्षापासून संत शिरोमणी नामदेवरायांपासून सुरू झालेली, त्याच्याही अगोदरची ही वारी आहे. आणि या वारीमध्ये ज्या पालख्या सोहळा आपण पाहतो, त्या माऊलीची पालखी, जगद्गुरूंची पालखी, अनेक इतर महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या विठुरायाच्या दर्शनाला येत असतात. आपल्याला माहिती आहे की जगद्गुरूंची पालखी ही छत्रपती संभाजी महाराजांनी सुरू केली. जगद्गुरूंच्या नंतर त्यांचे चिरंजीव नारायण, या नारायणांना सोबत घेऊन आपल्या संभाजी महाराजांनी देहूतून जगद्गुरूंची पालखी काढली. पण त्यांना वाटलं जगद्गुरूंच्या पालखीबरोबर माऊलीचीसुद्धा पालखी असावी आणि मग संभाजीराजांनी पुढाकार घेऊन आणि आपल्या महाराष्ट्रातून या पालख्या सुरू झाल्या. पंढरीची वारी आनंदाने लोक करत असतात. पंढरी काय आहे? पंढरी असं म्हणतात, पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. किंवा कितीही तीर्थ पाहिली तरी पंढरीची सर कुणाला येत नाही. असं म्हणतात किती तीर्थ पाहिली तरी त्याची पंढरीची सर नाही आहे. उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड पाहिले उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्ण ऐसे चंद्रभागा ऐसा भीमा तेरा, ऐसे चंद्रभागा ऐसा भीमा तेरा, ऐसा विटेवर देव कोठे, जगद्गुरू म्हणतात मी अनेक तीर्थ पाहिली पण पंढरीच्या तीर्थाची सर कुणालाही आलेली नाही. म्हणून आम्ही पंढरीची वारी करत असतो. पंढरीमध्ये आम्हाला प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेता येतं, त्याचं पदस्पर्श करून आम्ही पुनीत होतो. असं दर्शन महाराष्ट्रात कुठल्याही मोठमोठ्या देवस्थानामध्ये होत नाही. वारीचं एक महात्म्य आहे. वारी कशासाठी करायची तर आपलं जीवन आनंदमय होतंच, पण आपलं शरीर, आपला देह या निसर्गाच्या सर्व काही घटना आहेत, ऋतुमान आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, या सर्वांना तोंड देण्यासाठी आपलं शरीर दिंडीमधून आणि कणखर बनविलं जातं. असं म्हटलं जातं की सगळे पंथ, सगळे धर्म हे देवाधीन देवाच्या नावावर चालतात, पण वारकरी धर्म असा आहे का हा पूर्ण विज्ञानवादी आहे. मी तुम्हाला वारी समजावून आज देणार आहे. ती विज्ञान वारी आहे. या वारीमध्ये महिना महिना लोक पायी चालत असतात. रोज
20-25 किलोमीटरचा प्रवास करत असतात आणि खरी वारी जेव्हा हजारो वर्षापूर्वी सुरू झाली तेव्हा अनवाणी चालायचं, उन्हातून चालायचं, पावसातून चालायचं आणि मुखी नामाचा गजर होत असताना चालताना काही त्रास होत नाही. मग दर दिवशी 20-25 किलोमीटर असं महिना दीड महिना चालून पंढरीला, एकादशीला नव्हे दशमीलाच या सगळ्या वाऱ्या तिथे रुजू होत असतात. मग असं उन्हातानातून चालायचं किंवा पावसातून चालायचं किंवा कुठेही मुक्काम पडल्यानंतर वाटेल तिथे झोपायचं, जे मिळेल ते अन्न अगदी अमृत समजून गोड समजून घ्यायचं, अशी ही पंढरीची वारी आहे. अनवाणी चालल्यानंतर आपल्या पायाला जे दाबतंत्र आपण म्हणतो, ॲक्युप्रेशर उपचार पद्धती, त्या पद्धतीने पाय रगडले जातात, जमिनीशी घर्षण होत जातं. टाळ वाजवताना तो नाद आपल्या मनामध्ये असतो, त्या नादामध्ये अभंग गात असतात. चालण्याचा क्षीण काही होत नाही, पण आपल्या पायांना जमिनीचा स्पर्श झाल्यानंतर, खड्याचा रेतीचा स्पर्श झाल्यानंतर ॲक्युप्रेशर उपचार पद्धतीने आणि आपल्या शरीरातले लहान मोठे आजार दूर होत असतात. म्हणजे हे विज्ञान आहे. सांगताना काही जण आणि दिशाभूल करत असतात की वारी केल्यानंतर आपले आजार दूर होतात. त्याला हे कारण आहे, वारी केल्यानं कणखर शरीर बनतं. त्याला कारण ऊन पाऊस वारा सगळं झेलत जायचं. दिवसभर चालल्यानंतर, रात्रीचं भोजन झाल्यानंतर, विश्रांतीसाठी पडल्यानंतर वारकऱ्याला ताबडतोब झोप लागते आणि ही झोप श्रीमंताला काही मिळत नाही. अशा रीतीने तुळशींच्या कुंड्याबरोबर डोक्यावर घेऊन चालत असतात. तुळस हा अशी वनस्पती आहे की ती अतिशय औषधी वनस्पती आहे आणि ती सतत 24 तास प्राणवायू देत असते. त्या वारीमध्ये कितीतरी तुळशी जात असतात. ते दिवसाही प्राणवायू देतात, रात्रीही प्राणवायू देतात. भजन करताना मन आनंदामध्ये रमून जातं. मनामध्ये दुसऱ्या काही शंका येत नाही, प्रपंचाच्या समस्या त्यावेळी आठवत नाही. आणि असं मन आपलं एका ठाई रुजू झालं की मग चिंता दूर झाल्या की मग सगळा आनंदी आनंद असतो. म्हणजे एक पंढरीची वारी जी आहे हे आपल्याला शरीराने कणखर बनवणारी आहे. शरीर आहे तर सर्व आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपण सर्व काही गोष्टी करतो त्या शरीराच्या माध्यमातून करतो. संत म्हणतात, जोवर सकळ सिद्धी आहे हात चालावया पाय, तोवरी तू तीर्थयात्रा करत राहा. तीर्थयात्रेला जायला चुकवू नको असं संत सांगतात. मग त्याचा उपयोग तुला म्हातारपणामध्ये, या आपल्या वृद्ध अवस्थेमध्ये जेव्हा थोड्या प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती आपली कमी होते त्यावेळी ज्याने अशा वाऱ्या केलेल्या असतात ते सहज 100 गाठू शकतात. म्हणून ही वारी करायची असते. जगद्गुरू म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी. पंढरीचे वारी आहे माझे घरी आणि कनकारे तीर्थव्रत, आणि कनकारे तीर्थव्रत, आणि कनकारे तीर्थव्रत. पंढरीचे पंढरीची वारी आहे माझे घरी. जगद्गुरू अधिकारवाणीने म्हणू शकतात की पंढरीची वारी माझे घरी आहे. जगद्गुरूंचे 8वे पूर्वज हे नामदेवांच्या समकालीन होते. ज्यावेळी संत शिरोमणी नामदेवरायांनी पंढरपूरला आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यावेळेपासून जगद्गुरूंचे सगळे वंशज वारीला जात असत. त्यांच्या घरामध्ये वारी. आपल्याला थोडक्यात कीर्तन पाहायचं आहे म्हणून जगद्गुरू अधिकारवाणीने सांगतात, पंढरीची वारी आहे माझे घरी. ते म्हणतात माझी घरी आहे, म्हणजे आपल्या सर्वांच्या घरीसुद्धा पंढरपूरची वारी आहे. विठ्ठल जलीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो म्या आजी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल
आपण जर मनात आणलं, मन निर्मळ केलं, तर प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला विठ्ठल दिसतो. म्हणजे आपल्या गावच्या मंदिरात सुद्धा आपल्याला विठ्ठल तिथेही दर्शन होऊ शकतं. आपण घडीभर डोळे मिटले, विठ्ठलाचं ध्यान केलं, पंढरपूरची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. आणि आज ही परिस्थितीच आहे. म्हणून तर हा अभंग आज मुद्दाम निवडलेला आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी. आज जवळजवळ 3 महिने झाले महाराज वेगळ्या प्रकारे कीर्तनाची मांडणी आपल्या सर्वांसाठी प्राप्त परिस्थितीला आपण कसं सामोरं जावं यासाठी करीत आहे. आज आपल्याला शासनानं सांगितलं आहे, बाबांनो तुमचं जीवन अबाधित राहिलं तर तुम्हाला सगळा जीवनाचा आनंद तुम्ही उपभोगू शकाल. म्हणून तुम्हाला नम्र विनंती आपल्याला सर्वांना भाविकांना आपल्या महाराष्ट्र शासनाने केली की तुम्ही शक्यतो आपल्या गावात आपल्या घरात तुम्ही वारीचं सौख्य अनुभवू शकता, वारीचा आनंद तुम्ही लुटू शकता. म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपण घरच्या घरी राहून आजचा आनंद तुम्ही कित्येकाने लाखो जणांनी लुटलेला आहे. तुमचं खरोखरच मनःपूर्वक आभार. पंढरीची वारी आहे माझे घरी. तुकोबा त्याला प्रमाण देतात की हे आपलं विठ्ठल दैवत आहे. हे विठ्ठल दैवत असं आहे की आपला भक्तिभाव पाहून ते आपल्या घरीसुद्धा येतात. न लगती सायास जावे वनांतरा. आपल्याला कुठेही देवाला शोधायला जावं लागत नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुमच्या मनामध्ये प्रेमळ अंतःकरणपूर्वक देवाबद्दल भक्तिभाव असेल तर भाव तिथे देव असतो. भावची कारण म्हटलेलं आहे. भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवय तैसा हरी. म्हणजे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपल्याला भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. म्हणून ही पंढरीची वारी यावर्षी आपण घरच्या घरी करत आहोत. म्हणून हा अभंग घेतलेला आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणिक न करी तीर्थव्रत. इतर व्रतांची आपल्याला गरज नाही, इतर तीर्थांना आपल्याला जाण्याची गरज नाही. आपली पंढरी अशी आहे की जेव्हा कोणतीही तीर्थ नव्हती, नामदेव महाराजांनी अगदी सुंदर रीतीने आपल्याला सांगितलेले आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असं आपलं पंढरपूर आहे. नामदेवरायांनी वारकऱ्यांना शपथ दिली एक प्रकारे, किंवा त्यांना सांगितलं, पंढरी सांडुनी जाशी अनिक तीर्था रे लाज तुझ्या चित्ता कैसी नाही. किंवा पंढरपूरचा विठ्ठल जो आमचा आहे तो विठ्ठलच सर्व देवांचा देव आहे. म्हणून तुला इतर देवांच्या मागे लागण्याची काही गरज नाही, आवश्यकता नाही. इतर तीर्थाला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पंढरीची वारी घरच्या घरी करा, त्याच्याशिवाय अनेक न करी तीर्थव्रत. व्रतवैकल्यसुद्धा आपल्याला काही उपयोगाची नाही. माऊली म्हणते की काही व्रतवैकल्याच्या मागे तुम्ही लागू नका. योग याग विधेयेणे नोहे सेधे वायाचे उपादे दंभधर्मा. वायाचे उपादे दंभधर्मा. वायाचे उपादे दंभधर्मा. योग याग विधेयेणे नोहे सेधे वायाचे उपादे दंभधर्मा. वायाचे उपादे दंभधर्मा. वायाचे उपादे दंभधर्मा. हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा रे मुखे म्हणा. पुण्याचे गणना कोण करे. पुण्याचे गणना कोण करे. पुण्याचे गणना कोण करे. आम्ही वारीतून जाताना जगद्गुरूंचा नामघोष करतो, माऊलींचा नामघोष करतो, नामदेवरायांचा नामघोष करत चालत असतो.
ज्ञानबा तुकाराम हा जयघोष सतत महिना दीड महिना आपल्या कानावर रस्त्यांमध्ये ऐकायला मिळतो. आम्ही वारकरी, आम्ही संतांना मानतो, माऊलीला मानतो, जगद्गुरूंना मानतो. लक्षात घ्या मी काय म्हणतो. माऊलीला मानतो, पण माऊलीचं म्हणणं मानतो का हा प्रश्न आहे. काय सांगितलं आम्हाला माऊलीने? योग याग विधी येणे नोहे सिद्धी. तुम्ही योग करा, याग करा, यज्ञ, इतर प्रकारच्या विधी, व्रतवैकल्य करा, याच्याने तुम्हाला काही साध्य होणार नाही, काहीही मिळणार नाही आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी. मग काय होईल? वायाचे उपाधी दंभ धर्म. तो दंभ धर्म आहे, धर्मामध्ये घुसविलेला तो दंभ आहे. हे काही आयत खाऊ लोकांनी आपली पोटपूजा कशी साधली जाईल यासाठी हे व्रतवैकल्य आणि त्यांनी आपल्याला सांगितले. पण आपल्या संतांनी जागृत केलं, त्यांनी आपल्याला सांगितलं अशा व्रतवैकल्याच्या मागे लागून त्याने तुम्हाला काही साध्य होणार नाही आहे. हे उपाधी तुम्ही